हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ। आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये पोह्याचं थालीपीठ। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक मोठे बाउल पोहे घेतलेले आहेत, एक छोटी वाटी ज्वारी बाजरीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी चण्याचं पीठ, एक वाटी तांदळाचं पीठ। इथे मी अद्रक लसूण मिरची बारीक वाटून घेतलेले आहे, 2 बारीक कांदे कापून घेतलेले आहेत, कोथिंबीर, तीळ। चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। आता इथे मी एका बाउलमध्ये पोहे घेणार आहे। पोहे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यात आपल्याला ॲड करायचं आहे ज्वारी बाजरीचं पीठ, एक वाटी गव्हाचं पीठ, एक वाटी तांदळाचं पीठ, एक वाटी चण्याचं पीठ, मी आता इथे एक वाटी पूर्ण तीळ ॲड करून घेत आहे। त्यात आपल्याला ॲड करायचं आहे अद्रक लसूण आणि मिरची, एक वाटी कोथिंबीर, दोन बारीक चिरलेले कांदे, चवीनुसार मीठ, आता आपल्याला ह्यात ॲड करायचं आहे एक वाटी हळद, 1 चमचा हळद। त्यात मी ॲड करणार आहे 2 चमचे लाल तिखट, 2 चमचे धनिया पावडर, 1 चमचा जिरं, थोडंसं हिंग, 2 चमचे आपल्याला ह्यात तेल ॲड करायचं आहे। आता आपण हे सगळं मिश्रण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया। आता आपल्याला ह्यात पाणी थोडं थोडं ॲड करून घ्यायचं आहे। आपलं पीठ हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। पीठ थोडं पातळच मळायचं आहे। आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे, त्याला आपण थोडंसं तेल लावून घेणार आहे। आता आपल्याला व्यवस्थित पाण्याच्या सहाय्याने गोळा बनवून घ्यायचा आहे पिठाचा। पॅन आता आपल्या इथे गरम झालेला आहे। आता आपण पाण्याच्या सहाय्याने आपल्याला थालीपीठ हे थापून घ्यायचं आहे। मी पॅनवरच थापत आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कपड्यावर थापूनही तुम्ही हे करू शकाल। आपल्याला व्यवस्थित थापून घ्यायचं आहे। आता मी साइडने थोडंसं परत एकदा तेल ॲड करते। आता आपण ह्याला पलटी करून घेऊया। ह्याला पलटी करून एक 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। आणि हे रेडी आहेत आपले पोह्याचे थालीपीठ। नक्की ट्राय करा आणि नक्की कमेंटमध्ये कळवा। थँक्यू।